ओबीसी आरक्षणाबाबत आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडेल। आरक्षणाबाबत आज ओबीसींची बाजू मांडली जाणार आहे। ओबीसी आरक्षणावरील वाद, 50% मर्यादेचा भंग, बांठी आयोगाचा चुकीचा अर्थ आणि निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची शक्यता या सगळ्यांवर न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला होता। 50% वर आरक्षण देऊ नका, नाहीतर निवडणूकच थांबवू असा स्पष्ट इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। या प्रकरणात काही अनपेक्षित निकाल येऊ शकतो अशी शक्यता या प्रकरणातील मुख्य तक्रारदार ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी व्यक्त केलेली आहे। तर त्यामुळे आज होणाऱ्या सुप्रीम कोर्टातील या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत आज नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असेल, कारण याआधी या आरक्षणाच्या मर्यादेवरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला स्पष्ट इशारा दिलेला होता। 50% वरचं आरक्षण देऊ नका, नाहीतर निवडणूकच थांबवू असा इशारा दिला गेला होता। याचिकाकर्ते विकास गवळी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। एका ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राज्यात सुरू आहेत, त्या दरम्यान ज्या प्रकाराने एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचली आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकाराने राज्य सरकार आणि बरोबरच राज्य निवडणुकांना स्ट्रिक्ट असे इन्स्ट्रक्शन्स दिलेत, त्यानंतर आज नेमकं सुनावणीमध्ये काय होतं त्यासाठी माझ्याबरोबर जुडलेले आहेत याचिकाकर्ता स्वतः विकास गवळी यांच्याशी संवाद साधूया। सर, सर्वात पहिले तर तुमची याचिका जी आहे काय आहे ते थोडंसं एक्सप्लेन कराल आणि बरोबरच तुमच्या अपेक्षा काय आहेत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये? तुम्हाला या केसचा सगळा घटनाक्रम मी या ठिकाणी सांगितल्याशिवाय संपूर्ण राज्यातल्या जनतेला हा विषय समजणार नाही। 4 मार्च 2021 रोजी विकास किसनराव गवळी केसचा निकाल हा 2010च्या के कृष्णमूर्ती केसच्या आधारावर लागला होता। के कृष्णमूर्ती केसमध्ये काय सांगितलं होतं की तुम्हाला ओबीसी आरक्षण देता येते, परंतु ओबीसी आरक्षण देण्यापूर्वी तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे। आणि ती ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, डेडिकेटेड कमिशनचं अपॉइंटमेंट करणं आणि त्या डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करणं, थोडक्यात ओबीसीची गणना करणं आणि SC ST ओबीसी मिळून आरक्षण हे 50%च्या वर जाणार नाही ह्याची दक्षता घेणं। तोच निकाल आमच्या 4 मार्च 2021च्या निकालामध्ये लागला होता आणि त्याच पद्धतीचं त्यावेळेला एकंदरीत सगळा जो काही घटनाक्रम होता तर त्याच्यामध्ये जी ऑर्डर त्यांनी त्यावेळेला केली होती की तुम्ही ओबीसीची जी काही निवडणूक आहे तर ती निवडणूक येणाऱ्या याचिकेमध्ये जो काही निकाल राहील त्या निकालाला त्या सदस्यांची पदं बंधनकारक राहतील। म्हणजे थोडक्यात काय आहे की त्यावेळेला ज्या पद्धतीनं 289 सदस्यांची पदं गेली होती तशाच पद्धतीचा आदेश 4/11/2025 रोजी ह्या नगर परिषदा आणि नगरपालिकांचा जो निवडणुकीचा कार्यक्रम लावला त्यामध्ये सुद्धा तसंच त्यांनी मेन्शन केलेलं आहे जे की 2019ला केलं होतं आणि त्याच्यामुळे 289 लोकांची पदं गेली होती। आज 4200 लोकांची पदं जाण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि ते होऊ नये म्हणून आम्ही या सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेलो आहे। मी काही ओबीसी विरोधी नाही, याच्यामध्ये ओबीसीचं थोडं बहुत आरक्षण कमी होते वगैरे वगैरे हा विषय सातत्यानं समोर येतोय, परंतु सगळेच ओबीसीचे सदस्य उद्या घरी बसल्यापेक्षा ही जी काही परिस्थिती आहे संविधानिक पद्धतीनं हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे। 27%च्या ऐवजी उद्या 54% जरी आरक्षण मिळालं तर मला काही अडचण नाही, कारण मी स्वतः ओबीसी आहे, मी ओबीसी विरोधी नाही, परंतु दिलेलं उद्या टिकलं पाहिजे आणि त्यामधून निवडून आलेले लोक त्यांना 5 वर्षाचा टेन्युअर पूर्ण करता आला पाहिजे। त्यांची पदं जर मधातच गेली तर ते काय कामाचं? महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ठेवला आहे, कोर्टासमोर पण ठेवला आहे की मागच्या काळात जे आहे जेव्हा पद जे बरखास्त झालेली रिक्त झालेली तर त्यानंतर असंच आता पण होऊ नये आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ते ऐकून राज्य सरकार बरोबरच राज्य निवडणूक या दोघांना जे जापलेलं आणि सांगितलेलं की तुम्ही जे कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन करत नाहीये आणि त्याचं उल्लंघन करतात, 50% आरक्षणपेक्षा जास्त। सर्वोच्च न्यायालयानं जो काही निकाल दिला तर त्या निकालाच्या अगोदर के कृष्णमूर्ती आणि विकास गवळी हे दोन्ही डिसिजन लाईव्ह आहेत, ते आजही अस्तित्वात आहेत।
त्याला जर आपण ओव्हररूल केलं तर त्या माध्यमातून दिलेलं जे काही आरक्षण आहे ते असंविधानिक ठरून उद्या या सगळ्या सदस्यांना अडचण जाऊ शकते किंवा त्यांची पदं बरखास्त होऊ शकतात. हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आला म्हणून त्यांनी त्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी जी काही सुनावणी झाली त्याच्यामध्ये